नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम ह्या युट्यूब चॅनलवर। मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आपण घेणार आहोत सामान्य विज्ञानाचं लेक्चर, ज्यामध्ये आपले सगळे पीवायक्यू इन्क्लूड केलेले आहेत, जे तुमच्या रेल्वे भरतीसाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहे। ठीक आहे, जसं की तुमचे कमेंट्स मी वाचलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं की आवर्त सारणीबद्दल घ्या किंवा ब्लॉक्स बद्दल घ्या। तर आता हे जे ब्लॉकचे जे क्वेश्चन आहे हे पोलीस भरतीला सुद्धा यायला लागले। जो पेपर झालेला आहे कालचा पुण्याचा कारागृहाचा, या पेपर मध्ये सुद्धा ब्लॉक वरती क्वेश्चन विचारला गेला की जे धातू आहे किंवा अधातू आहे हे कुठल्या ब्लॉक मध्ये असतात, एस ब्लॉक मध्ये, पी ब्लॉक मध्ये, एफ ब्लॉक मध्ये। ठीक आहे, त्याचं लोकेशन म्हणजे मेटल नॉन मेटल कुठे आहे, सो हे सेंट्रलचे क्वेश्चन तिथेही यायला लागलेले आहेत। यावरती भरपूर प्रश्न तुम्हाला विचारले जातील, तर त्याचा आपण एक स्पेशल लेक्चर घेऊ, ज्यामध्ये पूर्ण टॉपिक जो असणार आहे तुमचा पिरियडिक टेबलचा तो आपण कंप्लीट करून घेऊ। ठीक आहे, काही जणांना आरसे व भिंग याचं पाहिजे आहे, तर त्याचं सुद्धा आपण टॉपिक वाईज कंप्लीट करूया। ओके, अजून काही टॉपिक्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही सांगायचं आहे। याच चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करेल, ज्यामध्ये तुमचा कन्सेप्टचा तो व्हिडिओ मी तुम्हाला देईल। ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला। त्याआधी सगळ्यांनी सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचं आहे आणि सेशनला जेवढे प्रेझेंट आहे प्रत्येकाने लाईक करून घ्यायचे आहे। ठीक आहे, आजचे ही क्वेश्चन ग्रुप डी साठीचे जे काही पीवायक्यू होते ते आपण आणलेले आहेत। आरआरबी, एनटीपीसी, आरपीएफ कॉन्स्टेबल प्रत्येक भरतीमध्ये उपयुक्त पडतील असं सामान्य विज्ञानाचे क्वेश्चन असणार आहे, सो लास्ट पर्यंत बघायचंय। ओके, चला जाऊया पहिल्या प्रश्नावरती। आता हा जो पहिला प्रश्न आहे हा आलेला आहे तुम्हाला भौतिकशास्त्रामधला ऊर्जा कार्यशक्ती या चॅप्टर मध्ये हे प्रश्न असणार आहे। ओके, तर बघा शक्तीचा अर्थ कसा लावला जातो। शक्ती म्हणजे काय, पॉवर। आणि आय थिंक हा क्वेश्चन किंवा शक्तीचं सूत्र आपण अजून एका क्वेश्चन मध्ये बघितलं होतं है ना। तर पॉवर म्हणजे काय, शक्ती म्हणजे काय, तर ऑप्शन बघा, ऊर्जा हस्तांतरणात केलेले कार्य, कामाचा दर किंवा ऊर्जा हस्तांतरणाचा दर, एका मिनिटात पूर्ण झालेले काम की भार वाढवण्यासाठी बल लागू केले। ठीक आहे, काय आन्सर येईल इथे, काम करण्याचा दर किंवा ऊर्जेच्या हस्तांतरणाचा दर याला शक्ती म्हटलं जातं। म्हणजे पर्याय नंबर दुसरा आपला योग्य येईल। कसा योग्य आला, काम करण्याचा दर किंवा ऊर्जा हस्तांतरित करण्याचा दर, कारण शक्तीचं सूत्र काय आहे, शक्ती बरोबर वर्क अपॉन टाइम। ठीक आहे, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम। याचा अर्थ काय होतो, शक्ती बरोबर वर्क म्हणजे काय, कार्य आणि त्या कार्यामध्ये लागणारा वेळ, हे शक्तीचं काय येतं, सूत्र येतं। लक्षात आलं, शक्ती म्हणजे काय की कामाचा दर किंवा ऊर्जेच्या हस्तांतरणाचा दर म्हणजे झाली शक्ती। ओके, पर्याय नंबर कितवा योग्य आला, मग पर्याय नंबर दुसरा आला योग्य। आणि अशाच पद्धतीचे प्रश्न बघायचे असतील तर जे चॅनलवर नवीन आहे, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला, त्यांनी सगळ्यात आधी टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तुमचे काही कन्सेप्टचे व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केले, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। ठीक आहे, देन जाऊया पुढच्या प्रश्नावरती। पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, प्रोटीन संश्लेषणात डॅश डॅशची निर्मिती होते। काय निर्माण होणार आहे, प्रोटीन संश्लेषणचा अर्थ काय होतो की प्रोटीन तयार होत आहेत। प्रोटीन सिंथेसिस कुठे केलं जातं, कुठे होतं, रायबोझोम ह्याच्यामध्ये कार्य करत असतो। बट तुम्हाला इथे ऑप्शन मध्ये आरएनए, डीएनए, एमआरएनए, डीएनए आणि आरएनए दिलेला आहे। ठीक आहे, तर आरएनए चे प्रकार आहे जे प्रोटीन सिंथेसिस मध्ये मदत करतात, बट ऍक्च्युअल ज्याच्यामुळे प्रोटीन सिंथेसिस होत आहे तो कोण आहे, असा प्रश्न इथे तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचा अर्थ तोच होतो की प्रोटीन संश्लेषणामध्ये निर्माण पहिले कोण होतंय, प्रोटीन संश्लेषण करण्यासाठी जे पहिलं जे स्ट्रक्चर आहे ते कोणाचं आहे। ठीक आहे, असा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न जर नवीन असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या। ओके, काय आन्सर येऊ शकतं इथे, काय वाटतं, त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर द्यायचे, तुमचे आन्सर चेक केले जातात। क्वेश्चन नंबर, ठीक आहे, क्वेश्चन नंबर बरोबर आन्सर हे तुम्ही कमेंट मध्ये जेव्हा टाकाल तेव्हा मला कळेल ना की कोणाचा आन्सर तुम्ही दिलेला आहे। ओके, तर बघा इथे आन्सर येणार आहे एमआरएनए। का एमआरएनए आन्सर आलं आपलं, एमआरएनए का म्हटलं आपण, कारण आपल्या पेशींमध्ये केंद्रक असतं। ठीक आहे, केंद्रकामध्ये डीएनए लोकेटेड आहे, केंद्रकामध्ये म्हणजे न्यूक्लियस मध्ये डीएनए असतो आणि सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्यामध्ये आरएनए असतो। आरएनए वरती प्रोटीन सिंथेसिस प्रक्रिया चालते, काय होते, प्रोटीन सिंथेसिस प्रक्रिया आरएनए वरती चालत असते। आणि ही प्रक्रिया करण्यासाठी आरएनए चा जो घटक आहे किंवा आरएनए चे जे टाईप आहे ते 3 टाईप आहे। पहिलं तर आहे एमआरएनए, नंतर आहे टीआरएनए आणि नंतर आपण म्हणू आरआरएनए।
याचा अर्थ काय होतो, mRNA म्हणजे मेसेंजर आरएनए, जो डीएनए वरची माहिती घेऊन कुठे येतो, आरएनए कडे येतो. कशावरसाठी, डीएनए वरती काय असतात, कोड्स असतात. काय असतात, कोड असतात. जसं की मी लास्ट लेक्चर मध्ये पण हे तुम्हाला शिकवलं आहे. डीएनए वरती कोड असतात, अनुवंशिक माहिती असते, त्या अनुवंशिकला त्या कोडला घेऊन ते mRNA येत असतात. कारण mRNA केंद्रकामध्ये असतात. mRNAचा जो प्रकार आहे हा केंद्रकामध्ये आहे. ठीक आहे. ते काय करतात, मेसेंजर आरएनए म्हणजे ते काय करतात, कुठे येतात, आरएनए कडे येतात. त्यानंतर त्या मेसेजला ट्रान्सफर करण्याचं काम टीआरएनए म्हणजे ट्रान्सफर आरएनए करतो आणि देन नंतर प्रोटीन सिंथेसिसचं जे कार्य आहे ते रायबोझोमल आरएनए द्वारे केलं जातं. तर प्रोटीन संश्लेषणाच्या सुरुवातीचा जो घटक आहे तो mRNA आहे. ठीक आहे. mRNAचा फुल फॉर्म काय येतो, मेसेंजर आरएनए. हे तिघांचे फुल फॉर्म लिहून ठेवायचे आहेत. क्लिअर आहे, कळलं सगळ्यांना? ठीक आहे. ज्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला माहिती पण असतात पण पेपरच्या गडबडीमध्ये आपण एकदम घाईघाईमध्ये जर तुम्ही आन्सर दिले तर हे चुकू पण शकतं. म्हणून कुठल्याही पेपरला जात असताना किंवा कोणताही पेपर देत असताना आधी तुम्ही व्यवस्थित आन्सर बघत चला, कारण कालच्या पेपरमध्येही मुलांच्या चुका होत्या. तर हे घेतलेल्या प्रश्नांमध्ये ही चुका का होतात, जेव्हा तुम्ही एकदम घाईमध्ये किंवा घाबरून जाऊन उत्तर देतात तेव्हा. तर कुठल्याही गोष्टीला न घाबरता व्यवस्थित क्वेश्चन पहिले वाचायचा आहे आणि मग त्याचं उत्तर द्यायचं आहे, प्रत्येक गोष्टीचं लॉजिक लावून. आता बघा, आरएनए फक्त काय करतो आहे, आरएनए आपल्या पेशी द्रव्यामध्ये असतो, तो डीएनए वरती नसतो. आणि आपल्याला माहिती की प्रोटीन सिंथेसिस करायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला कोड आणावे लागतील. मग कोड कोणाकडे आहे, जेनेटिक मटेरियल कोणाकडे आहे, डीएनए कडे आहे. डीएनए कडून कोण घेऊन येईल, तर ऑब्व्हियसली mRNA घेऊन येणार आहे. लक्षात आलं? याचा फुल फॉर्म सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि डीएनए म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. ओके. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. ज्यांनी सेशनच्या लिंकला शेअर केलेलं नसेल त्यांनी लिंक शेअर करून घ्यायची आहे. बघा, प्रायमरी प्रोटीन स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे, सेकंडरी प्रोटीन स्ट्रक्चर दिलेलं आहे. ठीक आहे. लोकल फोल्डिंग ऑन द हे बघा, इथे फोल्डिंग केली जाते. कशाची, तर हे जे अमिनो ऍसिड आहे तर ह्यांची फोल्डिंग इथे केली जाते. त्याच्याने अल्फा हेलिकल्स वगैरे याच्यानंतर प्रोटीन सिंथेसिसचं कार्य होतं. ठीक आहे. प्रोटीन स्ट्रक्चर इकडे नंतर तयार होत आहे. ठीक आहे, लक्षात आलं? तर हे आपण डीप मध्ये पण शिकणार आहोत. ओके. पुढचा प्रश्न, हा प्रश्न आलेला आहे ऊती व ऊतीच्या प्रकारामधून जीवशास्त्रातील प्रश्न आहे. मी तुम्हाला टॉपिक पण सांगते. रोजच्या लेक्चरमध्ये तुम्ही जर व्यवस्थित रोज लेक्चर फॉलो करत असाल तर मी तुम्हाला रोज टॉपिक सांगते. कोणता विषय आहे, त्या विषयामधलं चॅप्टर कोणतं आहे हे सांगितल्यानंतर तुम्हाला कळतं की कोणत्या चॅप्टरमध्ये जास्त वेटेज आहे, कोणत्या चॅप्टरचे प्रश्न प्रिव्हियसला जास्त विचारले गेले. सो त्याचा आधी अभ्यास करा, कारण प्रिव्हियसचे क्वेश्चन 101% रिपीट होतात किंवा तोच टॉपिक, तोच चॅप्टर फक्त स्वरूप बदलूनही प्रश्न येतात. सो त्याला आधी तुम्ही काय करायचंय, तुम्ही त्याला प्रायोरिटी आधी द्या, PYQना. ओके. म्हणून इथे तुम्हाला मी प्रत्येक विषयाची नावं सांगते. आता जसा हा विषय कुठला आहे, जीवशास्त्राचा आहे. ठीक आहे. जीवशास्त्रामधून प्रश्न विचारला गेलेला आहे ऊती व त्याचे प्रकार. ऊती व प्रकाराचे प्रश्न आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणती सामान्य स्थायी ऊती नाहीये. सामान्य स्थायी, सामान्य म्हणजे सरळ. ठीक आहे. क्वेश्चन कसाही असेल तर आपण घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. सामान्य स्थायी ऊती कोण नाहीये. आता हा प्रश्न तुम्हाला वनस्पती ऊतींबद्दल आलेला आहे. कोणत्या ऊती आहेत ह्या, वनस्पती ऊती. तर वनस्पती ऊतींच्या प्रकारामध्ये आपण जर स्थायी ऊतीचं एक्झाम्पल घेतला, आता तुम्हाला इथे स्थायी ऊती म्हटलेलं आहे, तर वनस्पती ऊतींमध्ये आपण स्थायी ऊती बघितल्या. तर स्थायी ऊतींचे दोन प्रकार पडतात. स्थायी ऊतींचे दोन प्रकार आहे. एक म्हणजे सरळ स्थायी ऊती, काय तर सरळ स्थायी ऊती. ठीक आहे, म्हणजे सिंपल टिश्यू. आणि नंतर तुमच्या कोणत्या ऊती येतात, जटिल ऊती येतात. ठीक आहे, जटिल ऊती. लक्षात येत आहे? जटिल स्थायी ऊती म्हणजे कॉम्प्लेक्स टिश्यू, जटिल स्थायी ऊती. मग तुम्हाला असं विचारलं गेलंय की यापैकी कोण असा आहे जो सरळ मध्ये येत नाही. स्थूल कोण ऊती, जलवाहिनी, मूल ऊती आणि दृढ ऊती. ह्याचं कार्य वेगवेगळं आहे. झाडांमध्ये, पानांमध्ये याचे जे कार्य आहे हे वेगवेगळे आहे. ठीक आहे. आन्सर ऑफलाईन कमेंट करून द्यायचं आहे. याचा आन्सर येणार आहे पर्याय नंबर दुसरा, जलवाहिनी. जलवाहिनी ही साध्यामध्ये येत नाही, ही सरळ स्थायी ऊती नाहीये, ही जटिल स्थायी ऊती आहे. तर जलवाहिनी आणि रसवाहिनी, ज्याला फ्लोएम अँड झायलम म्हटलं जातं, जलवाहिनी व रसवाहिनी हे कोणाच्या एक्झाम्पल मध्ये येतात, हे जटिल म्हणजे कॉम्प्लेक्स टिश्यू मध्ये जातात. ठीक आहे. जटिल मीन्स व्हॉट, कॉम्प्लेक्स टिश्यू. अँड सरळ म्हणजे काय, सिंपल टिश्यू.
तर टिश्यूचे प्रकार लक्षात ठेवायचे आहे. मग सरळ स्थायी ऊतीमध्ये स्थूल कोण ऊती जी झाडांना पानांना लवचिकपणा प्राप्त करून देण्यास मदत करते. मूळ ऊती जी जिवंत ऊती असते. त्यानंतर दृढ ऊती जी झाडांचा जो घेर आहे त्याला दृढपणा कडकपणा प्राप्त करून देण्याचं कार्य करते. मग याच्या फक्त जलवाहिनीच काय होती वेगळी होती जी सरळ मध्ये जात नाही जी जटिल मध्ये जाते. बाकी सगळ्या ज्या आहे त्या सरळ स्थायी ऊतीचं एक्झाम्पल आहे. लक्षात आलं सगळ्यांना. जसं की मी इथे तुम्हाला लिहून देते त्याच पद्धतीने जर तुम्ही नोट्स काढल्या तर तुम्ही हे कधीच विसरणार नाही. ठीक आहे. तुम्ही जेव्हा ऐकत असतात बघत असतात आणि सोबत तुम्ही राईट डाऊन करत आहात तुम्ही नोट्स काढताय तुम्ही लिहित असाल तर तुम्ही ते कधीच नाही विसरत है ना. आपण शाळेत होतो तेव्हा आपण हेच करायचो ना आपल्याला बोलायलाही लावायचे आणि लिहायलाही लावायचे म्हणून शाळेचे वस्तू शाळेच्या गोष्टी आपण कधीच विसरत नाही. मोठं झालो तरी पण आपल्याला एबीसीडी माहितीये. इतके मोठे झाल्यानंतर क ख ग माहितीये. स्वर कोणते व्यंजन कोणते आजही माहिती का कारण तेव्हा अभ्यास करण्याची पद्धत आपली तशी होती. तशाच पद्धतीने अभ्यास करा. जेव्हा तुम्ही लेक्चर बघत आहात तेव्हा तुम्ही लिहत पण चला म्हणजे तुमचं पाठ होईल. ओके कळलंय. तर मग आता फक्त सेशन बघायचं नाहीये लाईक पण करून घ्यायचंय आणि सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअरही करायचंय. ओके हे बघा इथे तुम्हाला ऊतींचे प्रकार दिलेले ऊती दाखवलेले आहे. हे काय आहे टिश्यूज आहेत सगळे. ठीक आहे टिश्यू तुम्हाला इथे स्ट्रक्चर तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके पुढचा प्रश्न बघा. जेव्हा धातू पाण्याशी अभिक्रिया करते तेव्हा कोणता वायू बाहेर पडतो. धातू आता धातू म्हटलं तर आपण सोडियम घेऊ शकतो. ठीक आहे धातू ऑक्साईड म्हणजे मेटल ऑक्साईड जेव्हा कोणासोबत अभिक्रिया करते आहे पाण्याशी म्हणजे वॉटरशी. आता तुम्ही याची रिएक्शन मला सांगा. आता बघा सोडियम ऑक्साईड जर आपण घेतलं इथे काय घेतलं आपण सोडियम ऑक्साईड घेतलं प्लस H2O म्हणजे काय वॉटर घेतलं तर इथे काय तयार होऊन जाईल काय तयार होईल इथे हायड्रोजन ऑक्साईड तयार होईल. काय तयार होईल इथे हायड्रोजन कसं तयार होईल हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचंय. आन्सर मी तुम्हाला दिलेला आहे. हायड्रोजन ऑक्साईड काय अभिक्रिया होईल इथे इथे आपण काय घेतलेलं आहे मेटल ऑक्साईड घेतलेलं आहे. हे काय आहे मेटल ऑक्साईड. मेटलचा अर्थ काय होतो मेटल म्हणजे धातू. मेटल म्हणजे काय धातू. मग आपल्याला काय सांगितलं गेलं धातूची पाण्याची अभिक्रिया झाली म्हणून धातूला आपण एक्झाम्पल म्हणून काय घेतलं सोडियम ऑक्साईड घेतलेला आहे आणि वॉटर घेतलेला आहे. तर इथे हायड्रोजन ऑक्साईड तयार होऊन जातं. हा ओ इकडे येतो. ठीक आहे इथे हायड्रोजन आहे हायड्रोजन ऑक्साईड इथे तयार होत असतं. तर याची रिएक्शन तुम्ही मला सांगायची आहे कमेंट मध्ये. ठीक आहे पण तयार होणारा घटक कोणता असतो हायड्रोजन असतो. पर्याय नंबर 4 योग्य. लक्षात आलं. तर रिएक्शन मी भरपूर वेळेस शिकवली आहे तुम्हाला. जेव्हा आपण लाईव्ह लेक्चर घेत होतो तेव्हा मी फक्त तुम्हाला सोडियम नाही तर झिंक बरोबर सुद्धा रिएक्शन करून दाखवली होती पाण्याची. लक्षात आहे का नाहीतर प्रिव्हियस सगळे क्वेश्चन बघून घ्यायचे आहेत. ओके आन्सर काय तर आपलं पर्याय नंबर 4 डी हायड्रोजन तयार होत असतो. ओके पुढचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला अणूचा. अणू व त्याची रचना रसायनशास्त्रामधला प्रश्न आहे. ठीक आहे आन्सर ज्यांना माहिती असेल त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर देण्याचा प्रयत्न करत चला. आन्सर तुम्ही देणार तरच तुम्ही शिकणार. चुकाल तरी पण चालेल चुकाल तर शिकाल तुम्ही है ना. बघा अणू हा शब्द कोणी तयार केला. अणू हा शब्द कोणी तयार केलेला आहे. तुम्हाला आता अणू बद्दल माहिती पाहिजे की अणू व त्याची रचनेमध्ये आपण काय काय शिकतो. सगळ्यात पहिले तर हा प्रश्न आहे रसायनशास्त्रातील रसायनशास्त्र. ठीक आहे रसायनशास्त्रामधलं पहिलंच चॅप्टर आहे अणू व त्याची रचना. तर अणूच्या भरपूर थेरी होत्या भरपूर सिद्धांत होते माहितीये सगळ्यांना. तर अणूंना सगळ्यात आधी इसवी सन पूर्व कनाद महर्षी होते त्यांनी अणूंना काय नाव दिलं होतं अणूंना त्यांनी परमाणू नाव दिलं होतं. काय नाव दिलं होतं परमाणू. का परमाणू नाव दिलं कारण त्यांनी पदार्थाचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की कुठल्याही पदार्थाला बनवण्यासाठी त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींची गरज असते. छोटे पार्टिकल्स तुम्ही म्हणू शकता स्मॉल पार्टिकल्स जे असतात ते कुठल्याही पदार्थाला बनवतात. जसं की आपली पेशी आपल्याला बनवत असते. पेशीला काय म्हणतो आपण जीवशास्त्रामध्ये जर अभ्यास केला तर ह्युमन बिंगचं जे स्ट्रक्चर आहे आपली जी बॉडी आहे ही पेशींपासून बनलेली आहे. म्हणून आपण काय म्हणतो सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ असं आपण म्हणतो ना कारण सेल म्हणजे पेशी ही आपली कार्यात्मक व रचनात्मक भाग आहे. तसंच कुठल्याही पदार्थाला बनवण्यासाठी त्याच्यातले जे स्मॉल पार्टिकल्स आहे ते कारणीभूत असतात. त्याच्यापासून पूर्ण पदार्थ बनलेला आहे आणि कणाद महर्षींनी इसवी सन पूर्व ह्याच कणाला नाव दिलं होतं परमाणू. त्याच्यानंतर आले डेमोक्रिस्ट. डेमोक्रिस्ट यांनी काय केलं पुन्हा याच्यावरती शोध केला. ते बोलले की कणाद महर्षीच हुशार नाहीये मी पण हुशार आहे है ना. जेव्हा आपण एका रिसर्च पेपर तुम्ही जर पब्लिश केलेला असेल तर एखादा व्यक्ती त्याच्यावरच कार्य करत असतो माहितीये तुम्हाला.
PhD करणारे लोक असतील, रिसर्च करणारे लोक असतील, त्याला आपण प्लॅगरिझम बोलतो सायंटिफिक भाषेमध्ये, की चोरी करणे है ना. याचा रिसर्च पेपर मी चोरून घेतला, याचं वर्क मी चोरलं आणि माझं वर्क म्हणून पब्लिश केलं. त्याच पद्धतीने असं यांनी केलेलं नव्हतं, पण यांनी कणाद महर्षींनी जेव्हा परमाणु नाव दिलं तेव्हा डेमोक्रिटसला सुद्धा वाटलं की आपणही त्याच्यावर अभ्यास करूया आणि आपण सुद्धा याला वेगळं काहीतरी, याच्यामधून वेगळं काहीतरी शोध लावूया. ठीक आहे. तर त्यांनी पुन्हा काय केलं, पदार्थांची रचना बघितली, पदार्थांमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या गोष्टी होत्या, ज्या स्मॉल पार्टिकल्स होते ते बघितले. ठीक आहे. पण डेमोक्रिटस यांनी ह्या कणांना परमाणु नाव बदलून नाव दिलं होतं ऍटमॉस. काय नाव दिलं, डेमोक्रिटस यांनी काय नाव दिलं होतं, ऍटमॉस नाव दिलं होतं 430 मध्ये. इसवी सन पूर्व 430 मध्ये यांनी ऍटमॉस हे नाव दिलं. आणि अजूनही एक त्यांचं वाक्य आहे की हे जे पदार्थ आहे, अणु जे आहे, ते अतिशय लहान आणि अविभाज्य पदार्थाचा एक घटक आहे. ठीक आहे. ज्यांनी पूर्ण पदार्थ बनवलेला आहे तेच अविभाज्य कण आहे, हे सुद्धा त्यांचे वाक्य होते. ठीक आहे. मग अणु हे नाव देणारे होते जॉन डाल्टन. ठीक आहे. आपला आन्सर काय यायला पाहिजे, पर्याय नंबर 4 आपला आला पाहिजे योग्य. जॉन डाल्टन यांनी पदार्थातील लहानातील लहान कणांना अणु हे नाव दिलं आणि प्रसिद्ध अणु सिद्धांत हा जॉन डाल्टन यांच्या नावावरती आहे. ठीक आहे. या दोघांनी त्याच्यावरती अभ्यास केला. त्याच्यानंतर जे जे थॉमस आले. जे जे थॉमस यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. यांनी सुद्धा काय केलं होतं, यांचा अभ्यास केला. आणि नुसता इलेक्ट्रॉनचा शोध नाही लावला त्यांनी. इलेक्ट्रॉनचा शोध कशामुळे लावला, की अणु तर यांनी शोधून ठेवलं होतं, परमाणु नाव दिलं होतं कणाद महर्षींनी आणि ऍटमॉस हे नाव दिलं होतं डेमोक्रिटसने. जॉन डाल्टन यांनी सुद्धा अणूंचं निरीक्षण केलं. यांनी सांगितलं जॉन डाल्टनचा जो सिद्धांत आहे, अणु सिद्धांत, तो काय आहे की हा जो एक प्रत्येक पार्टिकल, प्रत्येक घटक हा छोट्या कणांनी बनलेला असतो आणि त्या कणाला तुम्ही कुठल्याही रासायनिक प्रक्रियेद्वारे नष्टही करू शकत नाही आणि निर्माणही करू शकत नाही, त्याची विल्हेवाटही लावू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे अणु हा एक भरीव आणि कडक गोळा आहे. काय सांगितलं होतं यांनी, भरीव व कडक असा कोण आहे, अणु हा भरीव व कडक गोळा आहे. हे कोणी सांगितलं होतं, जॉन डाल्टनचं हे तिसरं वाक्य होतं अणुबद्दल. मग जे जे थॉमस आल्यानंतर त्यांना काय वाटलं की आतापर्यंत सगळ्यांनी बाहेरून त्याचा अभ्यास केलेला आहे, तर अणुच्या मध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळे अणु भरीव आहे, काहीतरी तर असेल ना त्याच्यामध्ये. मग तेव्हा त्यांनी काय केलं, अणूंना भेदून अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणून त्यांना अणूंना भेदणारा पहिला मनुष्य म्हणून ओळखलं जातं. कोणाला, जे जे थॉमस यांना. मग अणूंना भेदल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अणूंच्या केंद्रकामध्ये तर इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. मग त्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. ठीक आहे. मग रुदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध लावला. ठीक आहे. रुदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध लावलेला आहे. प्रोटॉन वरती प्लस चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन वरती मायनस चार्ज असतो. सो हे मायनस चार्ज पार्टिकल्स आहे. या क्वेश्चन मध्ये तुमचे 4 ते 5 क्वेश्चन मी इथे कंप्लीट करून दिलेले आहेत तुम्हाला. अणूंना भेदणारा पहिला मनुष्य कोण आहे, परमाणु हे नाव कोणी दिलं, ऍटमॉस हे नाव कधी आलं, जॉन डाल्टनचा थेअरी काय होती. ठीक आहे. हे तर झालं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन प्रोटॉनचा शोध कोणी लावला हे सुद्धा मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर नोट डाऊन करत असाल तर तुम्हाला स्वतःलाही कळून जाईल की ह्याच्यात तुमचे 4-5 क्वेश्चन तयार होऊन जातात. लक्षात आलंय, तर लक्षात आलं असेल तर प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचे आणि सगळ्यांनी सेशनला जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा. तुमचे लाईक्स कमी असतात. ठीक आहे. जेवढे बघत आहेत, जेवढे प्रेझेंट आहे, प्रत्येकाने सेशनला लाईक करत चला आणि लिंकला जास्तीत जास्त शेअरही करत चला. ओके. चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा इथे मी तुम्हाला पूर्ण अणूचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, ज्याच्यामध्ये न्यूट्रॉन दाखवलेले आहेत, प्रोटॉन दाखवलेले आहेत आणि इलेक्ट्रॉन हे बाह्य कक्षेमध्ये असतात. आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही इलेक्ट्रॉनला वेगळं का करून टाकलं, न्यूक्लियस तर इथे आहे. न्यूक्लियस म्हणजे काय, हा बघा हा जो दिसतोय ना, हा न्यूक्लियस आहे तुमचा. मग अणूच्या केंद्रकाच्या भोवती जी पोकळ जागा असते त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं. इथं पण तुमचा एक प्रश्न तयार होतो की अणूच्या केंद्रकामध्ये कोणते कण असतात. याच्यावरती तुम्ही लगेच कन्फ्युज होऊ शकतात की अणूच्या केंद्रकामध्ये कोणते कण असतात. तर अणूच्या केंद्रकामध्ये फक्त न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतात, पण केंद्रकाच्या बाहेरच्या साईडला जी पोकळ जागा असते त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणून असं कधीच म्हणायचं नाही की अणूच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे. केंद्रकामध्ये इंटरनली फक्त कोण आहे, दोनच आहे. जे कोण आहे, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आहे. आणि जी बाहेरील पोकळी आहे, केंद्रकाच्या बाहेरची जागा आहे, तिथे इलेक्ट्रॉन आहे. बघा इलेक्ट्रॉन वरती मायनस चार्ज असतो आणि तुम्हाला दिलेले आहे प्रोटॉन वरती प्लस चार्ज असतो.
लक्षात आलं. आणि न्यूट्रॉन वरती कुठलाही चार्ज नाहीये, म्हणजे हे चार्ज रहित आहे. न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक यांनी लावला आहे. जेम्स चॅडविक यांनी 1932 मध्ये न्यूट्रॉनचा शोध लावला होता. लक्षात राहील. ठीक आहे ना. किती क्वेश्चन तयार होतात एका क्वेश्चननी. तर अभ्यास असा करून टाकायचा की तो टॉपिक एकदा अभ्यासल्यानंतर पुन्हा पुन्हा त्या टॉपिकवर जायचं नाहीये. एकदा तुम्ही एक दिवस दिलाय ना तुम्ही या अभ्यासासाठी, एक दिवस दिला ना तुम्ही अणु व त्याची रचना शिकायला, तर तो दिवस तुमचा वाया न जाता त्याच्यात तुमचं सगळं कंप्लीट झालं पाहिजे. एकच दिवस द्यायचा आहे, नाही कंप्लीट झालं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा करायचं, नाही होते तर तिसऱ्या दिवशी पण करा. पण सारखं 4-5 दिवसांनी त्याच चॅप्टरवर यायचं तर तुमचा अभ्यास असा कधीच नाही होणार. तुम्ही जर तुमचा वेळ इन्व्हेस्ट करत आहात त्या गोष्टीमध्ये तर त्याच्याने तुम्हाला प्रॉफिट झालाच पाहिजे, त्याच्याने तुमचा रिझल्ट आलाच पाहिजे. हे सुद्धा लक्षात ठेवा. अशा पद्धतीने अभ्यास कराल तरच तुम्ही कुठल्या पोस्टवर पोहोचाल. ओके. चला, या प्रश्नाचं उत्तर कोण दिलं आता. टंगस्टनचा वितळण्याचा बिंदू किती असतो. वितळण्याचा बिंदू म्हणजे मेल्टिंग पॉइंट. ठीक आहे. ज्या पॉइंटला टंगस्टन धातू वितळून जातो, मेल्टिंग पॉइंट. ठीक आहे. मेल्टिंग पॉइंट खूप जास्त हाय आहे याचा. ठीक आहे. खूप जास्त हाय मेल्टिंग पॉइंट असल्या कारणाने टंगस्टनला विजेच्या दिव्यामध्ये यूज केलं जातं. ठीक आहे. काय आन्सर येऊ शकतं. बघा इथे तुमचे जे आन्सर आहे, इथे जे ऑप्शन आहेत ना हे थोडे हे झालेले आहेत. इथे आन्सर काय येणार तुमचं. करेक्ट आन्सर दिलेला आहे पर्याय नंबर डी. आणि जो टंगस्टन धातू आहे हा विजेच्या दिव्यामध्ये यूज केली जाते ह्याची तार, कारण ह्याचा मेल्टिंग पॉइंट सगळ्यात जास्त हाय आहे. ओके. लक्षात आलंय. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला होता. थॉमस एडिसन यांनी. चला पुढचा प्रश्न बघा. बल आणि विस्थापनाच्या गुणाकाराला काय म्हणतात. बल आणि विस्थापन. ठीक आहे. बल आणि झालेलं विस्थापन ह्याचा जर तुम्ही गुणाकार केला, हा आपण कशामध्ये शिकतो. न्यूटनचा जो दुसरा लॉ आहे ना संवेगाचा, याच्यामध्ये आपण शिकतोय. हे बल आणि विस्थापनाच्या गुणाकाराला कार्य म्हणतात. किती कार्य घडलेले आहे. बल प्लस त्याच्यात झालेले विस्थापन बरोबर काय काम, म्हणजे काय कार्य. पर्याय नंबर 3 योग्य. ठीक आहे. बल आणि विस्थापनाच्या गुणाकाराला कार्य म्हटलं जातं आणि हे आपण शिकतो न्यूटनच्या दुसऱ्या नियम मध्ये. न्यूटनचा दुसरा नियम. दुसरा नियम कशाचा संबंध दर्शवतो. बलाचा आणि विस्थापनाचा काय संबंध दर्शवतो. तो असतो न्यूटनचा दुसरा नियम, संवेगाचा नियम. ठीक आहे. तर न्यूटनचा दुसरा लॉ काय सांगतो हे कमेंट करून मला सांगायचं आहे. पहिला नियम जडत्वाचा आहे, दुसरा संवेगाचा आणि तिसरा प्रतिक्रिया बलाचा. ओके. लक्षात आलं असेल तर पुढच्या प्रश्नावर जाऊया. कक्षीय तापमानाला खालीलपैकी कोणता धातू द्रव अवस्थेत असतो. कक्षीय तापमान म्हणजे काय. रूम टेम्परेचर. जेव्हा तुम्ही रूम टेम्परेचर मध्ये असाल किंवा एखाद्या धातूला तुम्ही ठेवलं तर कोणता असा धातू आहे जो द्रव म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये जातो. ठीक आहे. चांदी, टंगस्टन, सोने आणि पारा. काय आन्सर येऊ शकतं. चला पटकन सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय. प्रत्येकाने सेशनला लाईक करायचं आहे. जेवढे प्रेझेंट आहे लाईक करून घ्यायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं ऍप सुद्धा आहे टिकर मराठीचं, ते डाउनलोड करून ठेवा. ओके. काय आन्सर येईल. कक्षीय तापमानाला पारा जो आहे तो द्रव अवस्थेमध्ये राहतो. यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे. धातूचे गुणधर्म. धातूचे गुणधर्म कसे लक्षात ठेवणार तुम्ही. धातूचे जे गुणधर्म आहे त्यामध्ये पहिला गुणधर्म काय आहे की ते कक्ष तापमानाला स्थायू अवस्थेत राहतात, म्हणजे घन मध्ये राहतात, स्थायू अवस्थेत राहतात. त्यांना चकाकी असते. ठीक आहे. नंतर प्रश्न विचारले जातात. ते गुणधर्म त्याचे आहे तन्यता असते. तन्यताचा अर्थ काय होतो. तार तयार करणे. तार तयार होते. धातूंपासून जर तार तयार होत असेल तर ते काय आहे. तन्य आहे. नंतर आहे वर्धनीयता. तर वर्धनीयतेचा अर्थ काय होतो. पत्रा तयार होणे. ठीक आहे. काय पत्रा तयार होणे. त्याच्यानंतर आहे नादमयता. धातूंना काय असते. नादमयता. आवाज होतो ना त्यांचा. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट हाय असतो. ठीक आहे. बघा कक्ष तापमानाला स्थायू असतात, चकाकी असते, तन्य असतात, वर्धनीयता असते आणि महत्वाचं विद्युत वाहक असतात. काय आहे. विद्युत वाहक किंवा विद्युत सुवाहक तुम्ही त्याला म्हणू शकतात, कारण त्याच्यामध्ये काय असते. फ्री इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे.
फ्री इलेक्ट्रॉन्स असल्या कारणामुळे आपले जे धातू आहे त्याच्यामध्ये ऊर्जा प्रवाहित केली जाते. ओके, हे सगळे धातूचे गुणधर्म आहे जे तुम्हाला पाठ करावे लागतील. ठीक आहे, समजलंय. कक्ष तापमानाला ते स्थायूमध्ये असतात, पण एकमेव कोण असा आहे तर एकमेव अपवाद कोण आहे? पारा, जो असतो द्रव रूपामध्ये. कसा असतो तो? द्रव्य. लक्षात आलंय सगळ्यांना? झालं ना? मस्त लिहून दिलेलं आहे, तुम्ही पण लिहून घ्यायचंय. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. तर पुढचा प्रश्न बघा काय आहे. खालीलपैकी कोणते उच्च तापमानात सहजपणे ऑक्सिडाइज म्हणजे बर्न होत नाही? खूप जास्त तापमान आहे, ठीक आहे, उच्च तापमान आहे, खूप जास्त तापमान जरी केलं तर कोण असं आहे जे बर्नच नाही होणार, म्हणजे जे जळणार नाही, ज्याचं ऑक्साईड हे काय होणार नाही, ऑक्सिडाइड होणार नाही. ठीक आहे, कोण नाही होत तर खराब कंडक्टर म्हणजे जे बॅड कंडक्टर आहे हीटचं, ठीक आहे, ज्याला आपण म्हणू दुर्वाहक म्हणू विजेचं, तर ते जळेल. ठीक आहे, कंडक्टर ज्याच्यातून ऊर्जा जाते ते सुद्धा जळेल. ठीक आहे, सेमी कंडक्टर जे अर्धवाहक आहे त्याच्यातून ऑलरेडी उष्णता पास होत आहे, सो ते काय होणार आहे, लगेच बर्न होऊ शकतं. पण खूप जास्त टेम्परेचर केल्यानंतर पण बर्न लवकर होणार नाही, ते आहे मिश्र धातू. पर्याय नंबर 4 योग्य. तर मिश्र धातूचे उदाहरण काय येतात तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय. थोडासा अभ्यास तुम्ही पण करायचा आहे. सेमी कंडक्टर आहे ज्याला तुम्ही अर्धवाहक म्हणतात, तर जर्मेनियम येतं बघा याच्या उदाहरणामध्ये. जर्मेनियम अर्धवाहक आहे, सो यामधून इलेक्ट्रिसिटी पास होणार आहे, तर ऑब्व्हियसली ते लवकर काय होऊन जातील, ऑक्सिडाइज होऊन जातील. कंडक्टर ज्याच्यामध्ये ऑलरेडीच हीट आहे, जे काय आहे, कंडक्टर आहे, गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचे, सो त्यामध्ये सुद्धा हीट असणार आहे. आणि जे खराब कंडक्टर आहे, ठीक आहे, जे दुर्वाहक आहेत, सो ते सुद्धा बर्न होऊन जातील. ठीक आहे, पण नाही होणार उच्च तापमानापर्यंत, ते कोण असतात, मिश्र धातू असतात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे यांत्रिक ऊर्जेवरती. यांत्रिक ऊर्जा बरोबर काय? यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय आहे तर यांत्रिक कार्यादरम्यान सोडलेली ऊर्जा, गतिज ऊर्जेची बेरीज आणि ऑब्जेक्टची गतीची बेरीज आणि स्थितीची. गतिज आणि स्थितीज ऊर्जा, काम करण्याच्या दराचा समान, शरीराच्या हालचाली दरम्यान शोषली जाणारी ऊर्जा. आता शरीराची हालचाल इथे येत नाही, यांत्रिक कार्यादरम्यान सोडलेली ऊर्जा येत नाही. यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय तर यांत्रिक ऊर्जेचे मध्ये समावलेल्या दोन ऊर्जा आहे. यांत्रिक ऊर्जेमध्ये समावलेल्या दोन ऊर्जा आहेत. मग काय आन्सर येईल आपला? गतिज ऊर्जेची बेरीज आणि स्थितीज ऊर्जेची बेरीज. काय आन्सर येणार आहे? गतिज ऊर्जा, वस्तूची गतिज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा यांची बेरीज. ठीक आहे, मी लिहून देते इथे. वस्तूची गतिज ऊर्जा, गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जा, व स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी यांची बेरीज. लक्षात राहील. वस्तूची स्थितीज आणि गतिज ऊर्जेची बेरीजला यांत्रिक ऊर्जा म्हणतात, कारण यांत्रिक मध्ये गतिज आणि स्थितीज दोघांचा समावेश असतो. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच. आय होप की तुम्हाला खूप छान पद्धतीने आजचंही लेक्चर समजलं असेल, जसं की रोजचे लेक्चर तुम्हाला व्यवस्थितपणे कळत आहेत. तुमचा खूप चांगला अभ्यास इथे होत आहे. आणि हे जे क्वेश्चन आहे हे फक्त आणि फक्त एकाच पेपरसाठी नाहीये, फक्त ग्रुप डी साठी आहे असं नाहीये, तर ग्रुप डी साठी, आरआरबी, एनटीपीसी साठी, रेल्वेच्या सगळ्या भरतींसाठी आणि एसएससी साठी सुद्धा तुम्ही हे लेक्चर पाहू शकतात. कारण सेंट्रल लेवलचे सगळे क्वेश्चन, सगळे पीवायक्यू आणि सगळे पेपर पॅटर्न बघूनच मी हे प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. सो या सिरीजला कंटिन्यू बघण्यासाठी सेशनला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. सेशनची लिंक शेअर केल्यानंतर सेशनला लाईकही करायचं आहे. त्याचसोबत तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल, ठीक आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सगळं लिहून आणि सॉल्व्ह करून देते, अशीच्या अशी पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर आपलं टिक्कर मराठीचं ऍप सुद्धा आहे, तुम्ही ऍपला डाउनलोड करा. त्यामध्ये फ्री कोर्समध्ये तुम्हाला या पीडीएफ मिळून जातील. ओके, याच्याने तुमचं स्टडी मटेरियल वाढणार आहे, म्हणून ऍपला काय करून ठेवायचं आहे, डाउनलोड करून ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ओके, चला भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.